परंतु दुर्वा हे मॅडमच्या मुलीचं नाव आहे आणि अंकुर आहे मुलाचं. दुर्वांकुर मॅडमांनी फॅमिली सारखी जपलेली आहे. आज सगळ्यांना दिसतं की नगर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, बॉम्बे या सगळ्या ठिकाणी आपल्या दुर्वांकुरच्या ब्रँचेस आहेत. पण हे जेव्हा एखादं वटवृक्ष जेव्हा वाढवायचं असतं तेव्हा जेवढं जमिनीमध्ये मूळ खोल जातं तेवढं वटवृक्ष मोठा होतो. त्यामुळे हे सर्व करताना मॅडमांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि स्वतःच्या जेव्हा म्हणतो आपण आई होऊन आपण म्हणतो, पण आई होण्यासाठी किती कळकळ, जिला कळ येते तीच आई होण्याबद्दलची कळकळ समजू शकते. तर या बाबतीत मॅडमांनी खूप स्वतःचा त्रास कधी चेहरा दाखवला नाही की पेशंट तपासताना त्या पेशंटची समोर असून नेहमी पेशंटला हेल्प करतात, त्यांचा त्रास समजून घेऊन घेतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये आयुर्वेद पुढे नेणं एवढं सोपं नाहीये, कारण आयुर्वेदाबद्दल भरपूर जणांचं म्हणजे माहीतच नाहीये. तर मॅडमांनी जेव्हा प्रॅक्टिस करायची ठरवली त्याच वेळा त्यांनी आयुर्वेद चॉईस केलं की आयुर्वेदामध्ये त्यांनी इतके संशोधनांपर अभ्यास करून मेडिसिन्स काढल्या, गर्भिणी त्रासाला वर्ल्ड रेकॉर्ड झाले त्याच्यामुळे नक्की तुम्ही जर म्हणतो आपण जेव्हा विश्वास ठेवतो त्यावेळी ते मेडिसिन चांगलं वर्क करतं. तर मॅडमांच्या एवढ्या अनुभवातून आणि याच्या पेशंटच्या रिझल्टमधून मला हे जाणवलंच असेल. प्रत्येक वेळी बघते की पेशंट येतात त्यावेळी ते सगळे आधी सर्च केलेलं असतं त्यांनी युट्यूबला, आणि ते त्यांनी पहिल्यांदा सांगतात की मॅम मी तुमचं हिस्ट्री सर्च केली आहे. त्याच्यावर नक्की जे या दुर्वांकुरचा लाभ घेतील त्यांना नक्की चांगला त्यांच्या प्रेग्नन्सीला फायदा होईल. गर्भ राहण्यासाठी, वंध्यत्व निवारणासाठी नक्कीच त्याचा चांगला उपयोग होईल. थँक्यू.